पराभव तर होणार आहेच, परंतु तो लाजिरवा नाही। 2024च्या लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या पराभवाचे खापर फोडण्यासाठी उद्धव ठाकरे तयारीला लागले आहेत। मुंबईतील काही मतदान केंद्रांवर संथ गतीने मतदान होत आहे। त्याला कारणीभूत निवडणूक आयोगाबरोबर भाजप सुद्धा आहे, असा आरोप त्यांनी केला आहे। निवडणूक कर्मचारी 2-3 वेळा ओळखपत्र तपासत असल्यामुळे त्यात वेळ जात होता। कर्मचारी जाणून बुजून असं करत होते, कारण मतदान कमी व्हावं असा त्यांचा प्रयत्न असल्याचे उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे। परंतु प्रश्न हा पडतो की निवडणूक आयोग असं का करेल, आणि जर असा काही प्रयत्न झाला असेल तर निवडणूक कर्मचाऱ्यांना कळणार कसे की हे मतदान उद्धव ठाकरेंच्या गटाला मतदान करणार आहे। उद्धव ठाकरेंनी आपल्या मतदारांच्या कपाळावर आपला शिक्का मारला होता का? भाजपने मतदारांना पैसे वाटले असल्याचा त्यांचा नेहमीचा आरोप आहेच। संजय राऊत यांनी तर थेट मुख्यमंत्री यांनी आपल्या चार्टर विमानातून आणि हेलिकॉप्टरमधून पैसे भरून बॅगा आणल्याचा आरोप केला आहे। आपण एक मूर्ख आहोत, पण एकनाथ शिंदे ही आपल्याप्रमाणेच मूर्ख असल्याचं संजय राऊत यांना वाटत आहे का? मुख्यमंत्री पदावर असलेली व्यक्ती ज्याच्या प्रत्येक हालचालीकडे प्रसार माध्यमांबरोबरच जनतेचेही बारीक लक्ष असते, तो राजरोस अशा बॅग नेईल का? ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी झाली त्यात कपडे, आवश्यक वस्तू आणि औषधांशिवाय काहीही आढळून आलं का? जर उद्या मातोश्रीच्या तळघराची आणि वरच्या मजल्याची तपासणी झाली तर त्यात काय आढळून येईल हे संजय राऊत यांना माहिती आहे का? ते काहीही असलं तरी नरेंद्र मोदींचा भव्य रोड शो आणि शिवाजी पार्कवरील विराट सभा यामुळेच मुंबईचं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं आहे, याची खात्री उद्धव ठाकरेंना झाली आहे। उद्धव ठाकरेंच्या स्वप्नातील सहानुभूतीची लाट एका आजी आणि एका माजी संपादकांशिवाय कोणालाही दिसली नाही। परंतु मनातील मांडे मनातच खायचे असतील तर ते चांगले तुपात खरपूस भाजून का खाऊ नये अशी पद्धतीची भाषणे उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचारात केली आहेत। पराभव तर होणार आहेच, परंतु तो लाजिरवा नाही असेल याची खात्री पडल्याने उद्धव ठाकरे आपल्या कर्तृत्वहीनता दुसऱ्याच्या माथी मारत आहेत।